नमस्कार मित्रो, आज आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या चॅप्टरमधला शेवटचा कन्सेप्ट आपण डिस्कस करू, ज्याला आपण म्हणतो वॉन्ट्सा फॅक्टर. पण याच्या अगोदर गव्हर्नमेंटने जी तुम्हाला डिलीट केलेला सिलेबस होता त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट दिलेला नाही, पण पुढे चालून काय होणार आहे आपल्यालाही माहिती नाही. त्यामुळे आपण हा कन्सेप्ट कंप्लीट करू. जे वॉन्ट्सा फॅक्टर असेल तर या वॉन्ट्सा फॅक्टरचा आपण का अभ्यास करायचा आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहात. त्यासाठी एक छोटीशी कन्सेप्ट आपण डिस्कस करू, मग तुम्हाला त्या वॉन्ट्सा फॅक्टरचं आपल्याला ॲप्लिकेशन आपल्याला समजेल. आपण एखादं जर सोल्युशन बनवत असाल तर आपण काय करत असतो, एखाद्या सॉल्व्हंटमध्ये आपण सोल्यूट आपण डिझॉल्व करत असतो. म्हणजेच एखाद्या वॉटरमध्ये आपण एखादा बेन्झोइक ॲसिड आपण ॲड करत असाल किंवा एखाद्या वॉटरमध्ये आपण KCl आपण ॲड करत असाल, असे सोल्युशन आपण बनवत असतो आणि त्यापासून आपल्याला होमोजिनियस मिक्सचर आपल्याला पाहायला मिळतं. But during the formation of this solution or homogeneous mixture, the added solutes which can decompose or dissociate into the ions, and some of the solute particles which can associate to each other, and these decreasing and increasing the number of ions or number of molecules, and this decreased and increased number of ions or any molecules which affected on the value of colligative property, and this value of colligative property is called like the abnormal colligative property, and this abnormal colligative property करेक्टली फाइंड आउट बाय यूजिंग दिस वॉन्ट्सा फॅक्टर. मग आपल्याला ही जी ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळत असेल तर ती तुम्हाला जर करेक्टली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी आपण वॉन्ट्सा फॅक्टर आपण उपयोगात आणू शकतो. आणि त्यासाठी आपण कोणत्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची जर व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल आणि ती जर करेक्टली आपल्याला बाय इन्क्लुडिंग द डिसोसिएशन, बाय इन्क्लुडिंग द असोसिएशन, हे जर आपण केला तरच आपल्याला करेक्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू आपल्याला मिळत असते. आणि म्हणून आपण जेवढ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस केलात त्यामध्ये नीट लक्षात ठेवा, आपण जे एक्सप्रेशन आपण केलात त्याच्यामध्ये आपण डेल्टा TB हा जो असेल तर इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी असं इक्वेशन आपण केलात. याच्यावर आपल्याला आपल्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला आत्ताच्या नीटच्या क्वेश्चनमध्ये. तर याच्यामध्ये आपण याची जर इन्क्लुडिंग द डिसोसिएशन, इन्क्लुडिंग द असोसिएशन करायचं असेल तर या इक्वेशनला आपण काय लिहू शकतो डेल्टा TB इज इक्वल टू I इंटू KB इंटू मोलॅलिटी. हे इक्वेशन आपण कधी उपयोगात आणायचं, मग आय फॅक्टर जो असेल ज्याला आपण वॉन्ट्सा फॅक्टर म्हणतो, आणि हा वॉन्ट्सा फॅक्टर आपण मल्टिप्लाय केला मग त्याची व्हॅल्यू 1 येत असेल, 2 येत असेल, 2.5 येत असेल, त्यानुसारच आपल्याला ती करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. तसंच आपण काय करू शकता, डेल्टा TF असेल तर त्यावेळेस I इंटू KF इंटू मोलॅलिटी हा पण आपण फॉर्म्युला आपण उपयोगात आणू शकतो. तर या फॉर्म्युल्याचा उपयोग करूनच आपण काय करू शकता, करेक्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फाइंड आउट करू शकता. बट विदाउट द एनी वॉन्ट्सा फॅक्टर, जर आपण विदाउट वॉन्ट्सा फॅक्टर जर कॅल्क्युलेट करत असाल तर ती तुम्हाला ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. आणि त्यामुळेच आपण काय म्हणतोय की वॉन्ट्सा फॅक्टर्स कॅन प्ले द इम्पॉर्टंट रोल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ करेक्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द सोल्युशन. एखाद्या सोल्युशनची जर तुम्हाला करेक्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फाइंड आउट करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला या वॉन्ट्सा फॅक्टरची गरज आहे. जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करताना हे गडबडी होत असतील तर त्याचाच अर्थ मोलार मास पण फाइंड आउट करत असताना आपण काय म्हणत असतो याच गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल, वॉन्ट्सा फॅक्टरचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण मोलार मास आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, हे तुमच्या लक्षात येते का बघा. ज्यावेळेस आपण एखादा डेल्टा TB लिहित असाल तर डेल्टा TB इज इक्वल टू आपण काय लिहिलात, KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय मोलार मास इंटू वेट ऑफ सॉल्वंट इन KG किंवा इन ग्रॅम आपण त्याला म्हणू शकता. हे इक्वेशन बघितलात. डेल्टा TB इज द डिप्रेशन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, याला आपण CP म्हणू शकता. ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलार मासशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, लक्षात येते. आणि त्याचबरोबर वेट ऑफ सोल्यूट आणि मोलार मास याचा जर आपण विचार केला तर इट इज कॉल्ड द नंबर ऑफ मोल्स, आणि त्यामुळे आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ही आपल्याला रिलेशन आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर CP कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास.
मोलार मास ऑफ सोल्यूट, हे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवा. आता बघा, आता आपण मोलार मास ॲबनॉर्मल पाहणार आहात किंवा ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार आहात आणि यासाठीच आपल्याला या बॉन्डचा फॅक्टर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग ॲबनॉर्मॅलिटी कशाला म्हणतो? असामान्य कॅरेक्टर जे आपण म्हणतो किंवा जे आपण आपल्याला जी किंवा त्याला आपण काय म्हणतो डिटेक्ट करण्याची किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा वेगळी व्हॅल्यू आपल्याला मिळणे, त्याला आपण ॲबनॉर्मल असं म्हणतो. मग ॲबनॉर्मल का मिळतात त्याचं कारण आपण काय सांगितलं? ड्यू टू द ॲडिशन ऑफ सोल्यूट इन द सॉल्वंट दे मे बी अंडरगो द असोसिएशन और डिसोसिएशन अँड ड्यू टू द असोसिएशन डिक्रीजिंग द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स अँड ड्यू टू द डिसोसिएशन increasing the number of ions or solute particles in the solution, and they can affected on the value of colligative property, and this unexpected value can be obtained from the solution. This value is the abnormal colligative property value or the molar mass is the abnormal molar mass असं आपण त्यांना म्हणू शकता. मग आता असोसिएशन म्हणजे आणि डिसोसिएशन हे दोन शब्द तुमच्या ओळखीचे असतील पहा. तर हे जे ॲबनॉर्मल आपल्याला पाहिजे, तर ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला कशामुळे मिळते? तर तुम्हाला माहीत असावं की ॲबनॉर्मॅलिटी काय असेल, तर ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो एखादा 1 मोल किंवा आपण काय म्हणू शकता 1 मोल ऑफ ॲसिटिक ॲसिड इन 1 लिटर ऑफ सोल्युशन किंवा वॉटर आपण त्यांना म्हणू, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण सोल्युशन बनवत असताना आपण काय केलात? ॲसिटिक ॲसिड आपण ॲड केलात. मग ॲसिटिक ॲसिड जर आपण ॲड करत असाल, ॲसिटिक ॲसिड ॲड केल्यामुळं परिणाम काय होत असतो हे पण लक्षात येतं तुमच्या. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर हा C डबल बॉन्ड O आणि हा O आणि हा तुमचा H असेल आणि याला आपण काय म्हणतोय पहा CH3 असं म्हणतात, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण 1 मोल एखाद्या वॉटरमध्ये आपण टाकलात, दीज ॲसिटिक ॲसिड्स विच कॅन फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग विथ अनादर ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स अँड फॉर्मेशन ऑफ डायमर्स, त्यांच्यापासून आपल्याला डायमर मिळू शकतो. म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला काय होईल पहा, हा तुमचा हायड्रोजन असेल, हा O असेल, हा C आणि त्यानंतर तुमचा हा डबल बॉन्ड, इथं तुम्हाला काय होईल पहा हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि जर हायड्रोजन बॉन्डिंग जर होत असेल यालाच आपण काय म्हणू H बॉन्डिंग असं म्हणतो, H बॉन्डिंग. आणि त्यामुळे परिणाम काय झाला? हा डायमर बनला म्हणजेच 2 मॉलिक्युल्स आपल्याला एकत्र आले. मग आता पहा, आपण जे नंबर ऑफ मोल्स आपण घेतले त्याच्यामध्ये आपण जर 10 मॉलिक्युल्स आपण टाकला असाल तर त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्यांचे किती मॉलिक्युल्स बनतील? 5 मॉलिक्युल्स बनतील. 10 ॲड केल्यामुळं तुम्हाला त्यांचं असोसिएशन झालं. म्हणजे काय झालं? असोसिएशन झालं. म्हणजे या दोघांची काय झालं? असोसिएशन म्हणजे कंबाईन होणे किंवा ज्याला आपण म्हणू शकता संगत होणे. आणि त्या संगतीमुळं त्यांच्यामध्ये डायमर तयार होतात. त्यामुळं टोटल आपण 10 मॉलिक्युल्स टाकले होते, पण त्या ॲक्च्युअली त्या सोल्युशनमध्ये किती मॉलिक्युल्स राहतील? मग तर आपण 5 म्हणतो, बरोबर आहे, कारण डायमर बनत आहे. आणि याचमुळं आपण कॅल्क्युलेशन करताना आपण 10 मॉलिक्युल्स घेतो, पण ज्यावेळेस आपण सोल्युशनमध्ये ॲक्च्युअली किती मिळतात? 5 मॉलिक्युल्स. दिस इफेक्ट अफेक्टेड ऑन द व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड देअरफॉर इट इज कॉल्ड लाईक द ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्याला आपण काय म्हणतो? ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय झालं की इनिशियली जेवढे मॉलिक्युल्स होते त्याच्यातून संख्या आपल्याला कमी झाली. संख्या कमी झाली याचा अर्थ आपण काय म्हणू शकता? त्याच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर परिणाम होत असतो. कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ आयटम्स, नंबर ऑफ आयन्स याच्यावर डिपेंड असते सोल्यूटच्या. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की ह्या असोसिएशनमुळं त्याची संख्या कमी होते, त्यामुळे त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेंज होत असते. मग आता काय झालं पहा, याचा मोलार मासचा विचार करा. एका ॲसिटिक ॲसिडचा मोलार मास किती असेल? तुम्हाला 60 ग्रॅम असतो एक मॉलिक्यूल. पण ज्यावेळेस हा डायमर बनेल तेव्हा तुम्हाला किती मिळेल? तर 120 ग्रॅम मिळाला. म्हणजे काय झालं पहा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली कमी झाली तेव्हा त्याचा मोलार मास काय होईल? वाढेल. म्हणजे कारण तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि म्हणून अशा व्हॅल्यूलाच आपण काय म्हणू शकता? ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा ॲबनॉर्मल मोलार मास असं म्हणतो. आपण एक्सपेक्टेड किती ॲसिटिक ॲसिडचा मोलार मास? तर 60 ग्रॅम आहे. पण त्याला जेव्हा आपण सोल्युशनमध्ये टाकलात तेव्हा तुम्हाला त्याचा मोलार मास किती मिळाला? 120 ग्रॅम. यालाच आपण काय म्हणतो? ॲबनॉर्मल. तसंच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी याची व्हॅल्यू 10 मॉलिक्युल्सची किती मिळायला पाहिजे? एक एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपल्याला, ज्याला आपण थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणू. आणि त्यांना आपण वॉटरमध्ये टाकलात किंवा डिझॉल्व्ह केलात, सोल्युशन बनलं, तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात नंबर ऑफ मोल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी होतील. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण कमी होत असते. यालाच आपण ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा ॲबनॉर्मल मोलार मास असं म्हटलं जातं. लक्षात येते?
असंच आपण कुणाचं पाहू शकता, एखाद्या डिसोसिएशनमुळं. जर डिसोसिएशन आपण जर बघितलं तर डिसोसिएशन आपण कुणाला म्हणतो, द स्प्लिटिंग इंटू द आयॉन्स. एखादा न्यूट्रल मॉलिक्युल्स किंवा एखादा आयोनिक कंपाऊंड्स आपण जर वॉटरमध्ये किंवा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केलात आणि त्यांच्यापासून आयॉन्स बनणे, त्याला आपण डिसोसिएशन म्हणतो. मग जर आपण एखादा डिसोसिएशन करताना, डिसोसिएशन म्हणजे ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ड्यू टू डिसोसिएशन. डिसोसिएशनमुळं कसा होईल पहा, एखादा जर KCl आपण वॉटरमध्ये ॲड केला तर त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल, K पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह आपल्याला बनेल. आपण जर याचे 10 मॉलिक्युल्स आपण जर घेतलात, बरोबर आहे, हा 10 मॉलिक्युल्स आपण घेतलात तर इथं काय मिळतील, हे 10 मिळतील आणि हे पण 10 मिळतील. टोटल आपल्याला किती मिळेल, 20 आयॉन्स आपल्याला मिळतील, बरोबर आहे. आणि 20 आयॉन्स म्हणजे काय झाला, याच्या टॉईसनी आपल्याला आयॉन्स वाढले. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम आयॉन नंबर किंवा ती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ मोल्सवर डिपेंड आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्सवर डिपेंड आहे, नंबर ऑफ आयॉन्सवर डिपेंड आहे आणि त्याचबरोबर नंबर ऑफ आयटम्सवर डिपेंड आहे. मग आता बघा याच्यामध्ये आपण KCl टाकलाय, मॉलिक्युल्समध्ये टाकलाय, पण ते तुम्हाला आयॉन्स मिळाले, पण या आयॉन्सवर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे आणि म्हणून आयॉन्स काय झाले, तुमचे जेवढे मोल्स घेतले होते त्याच्या ट्वाईसच्या संख्येने आयॉन्स बनले. दे आर ऑल्सो अफेक्टेड ऑन द व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि म्हणून आपण याला अबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ड्यू टू द डिसोसिएशन असं आपण त्यांना म्हणतो. त्याचबरोबर पहा, मोलार मासचा विचार करा. मोलार मास जर याचा आपण बघितला याच्यापेक्षा हा कमी येणार आहे, कारण पोटॅशियम क्लोराईड मिळून आपण काय म्हणतो, मोलार मास आपण म्हणतो. आणि याच्यानुसार आपण काय म्हणू शकता, तर हा 40 आणि हा 35, हा 35.5 प्लस 40 याचा जर आपण विचार केला तर हा किती मिळतो तुम्हाला, तर हा 5 आणि हा 7.5 हा तुम्हाला ग्रॅममध्ये आपल्याला मिळाला. कुणाचा मोलार मास मिळतो, KClचा. पण ज्यावेळेस आपण इथं आलात तेव्हा तुम्हाला काय मिळेल, इथं तुम्हाला 40 ग्रॅम मिळेल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मोलार मास त्याचा कमी झाला. कशामुळं, डिसोसिएशनमुळं. कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय व्हायली, वाढायली, कारण इथं नंबर ऑफ आयन्स वाढायले, म्हणून त्याचा मोलार मास काय व्हायला आपल्याला कमी होतो. आणि ह्याच गोष्टीला किंवा याच व्हॅल्यूला आपण काय म्हणतोय पहा, ॲबनॉर्मल मोलार मास म्हणा किंवा ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. लक्षात येते. तर अशा पद्धतीने आपण हे ॲबनॉर्मल व्हॅल्यूज आपल्याला मिळतात आणि याचा परिणाम कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर होत असतो. म्हणून वॉन्ट्सऑफनी आपल्याला एक फॅक्टर दिला आणि त्या फॅक्टरला आपण काय म्हणतोय पहा, वॉन्ट्सऑफ फॅक्टर असं म्हटलं जातं. मग आता वॉन्ट्सऑफ फॅक्टर आपण कसा घ्यायचा किंवा कशा पद्धतीनं तो फाइंड आउट करायचा, त्याचं रिलेशन आपण कसं पद्धतीनं करायचं आहे आणि कशाला वॉन्ट्सऑफ फॅक्टर म्हणायचं आहे, या गोष्टी सर्व आपण आता डिस्कशन करू. पहा, तर वॉन्ट्सऑफ फॅक्टरमध्ये आपण काय पाहतोय ते पण आपण लक्षात घ्या. वॉन्ट्सऑफ फॅक्टर आपण काय पाहतोय, कशाला म्हणतात किंवा कशासाठी करतो, तर त्यासाठी आपण म्हणू पहा, हे असोसिएशन होतं, डिसोसिएशन होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य झाल्या. मी तुम्हाला सांगितलं किंवा आपल्याला रेफर दिला आहे त्याच्यानुसार आपल्याला ते माहीत झालं. पण हे ॲबनॉर्मल जे मिळतं आपल्याला तर कशामुळे मिळालेलं आहे, असोसिएशनमुळं आणि डिसोसिएशनमुळं. पण असोसिएशन किती प्रमाणात झालं आणि डिसोसिएशन किती प्रमाणात झालं, KClचं आपल्याला ट्वाईसमध्ये मिळालं. असोसिएशन ॲसिटिक ॲसिडचा आपल्याला काय मिळाला, तर 2 मॉलिक्युल्सपासून 1 मॉलिक्युल्स बनला, हे आपल्याला माहिती आहे. पण प्रत्येक सोल्यूटचं आपल्याला ही माहिती राहणार नाही. म्हणून आपल्याला हाऊ मेनी अमाऊंट ऑफ असोसिएशन अँड डिसोसिएशन्स आर टेक्स प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन अँड दिस एक्सटेंट ऑफ असोसिएशन अँड डिसोसिएशन कॅन बी मेजर्ड बाय युजिंग द वॉन्ट्सऑफ फॅक्टर. आणि वॉन्ट्सऑफ फॅक्टरचा महत्त्व काय असेल पहा, की एखाद्या सोल्यूटमध्ये जो सोल्यूट आपण टाकलात त्या सोल्यूटचं किती असोसिएशन झालं आणि किती डिसोसिएशन झाला याचं प्रमाण जे सांगायचं आहे, ज्याला आपण एक्सटेंट ऑफ असोसिएशन अँड डिसोसिएशन ऑफ सोल्यूट, यालाच आपण काय म्हणतोय पहा, हेच मेजर करण्यासाठी आपण जो फॅक्टर उपयोगात आणतो त्या फॅक्टरलाच आपण काय म्हणायचं आहे पहा, वॉन्ट्सऑफ फॅक्टर असं म्हणतो. म्हणून आपण वॉन्ट्सऑफ फॅक्टरचं पहिल्यांदा ॲप्लिकेशन काय माहीत असावं, टू फाइंड आउट the extent of dissociation or association of solute in solution.
हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी वॉन्ट्स ऑफ फॅक्टरची आपल्याला गरज आहे. मग आता वॉन्ट्स ऑफ फॅक्टर म्हणजे काय याच्यावर आपण चर्चा करू. फार सिंपल गोष्ट आहे. मग आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण एखादं सोल्युशन बनवतो ते आपल्याला कन्फर्मली माहीत असेल की तो NaCl आहे, तो KOH आहे किंवा एखादा NaOH आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, बेन्झोइक ॲसिड आहे, ग्लुकोज आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. मग ज्यावेळेस आपण एखादा सोल्यूट आपण वॉटरमध्ये किंवा सॉल्वंटमध्ये आपण डिझॉल्व केला तर त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ सोल्यूटचं डिसोसिएशन झालं आणि किती जणांचं असोसिएशन झालं हे फाइंड आउट आपल्याला सांगण्यासाठीच मिळवण्यासाठीच आपण वॉन्ट्स ऑफ फॅक्टर शिकतो. मग आता मी काय सांगतो तुम्हाला, डेफिनेशन करत असताना जी इनिशियल आपण घेता, इनिशियल मोल जे आपण घेतो, मॉलिक्यूल्स जे घेतो, तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे इलेक्ट्रोलाइट्सचा अर्थ कळतो तुम्हाला, विच अलाउ टू पास द इलेक्ट्रिक करंट्स असं म्हणतो. बट इलेक्ट्रिक करंट्स आर पासिंग थ्रू देम ड्यू टू द प्रेझन्स ऑफ आयन्स. म्हणजे त्याचं काय झालं आहे, आयोनायझेशन झालेलं आहे. मग ज्यांचं आयोनायझेशन झालेलं नाही, आता आपण जर सॉलिड NaCl घेतला तर त्याच्यात आपल्याला काय होणार नाही, इलेक्ट्रिक करंट पास होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये आयन्स नसतात. आणि जे आयन्स प्रोड्यूस करू शकत नाहीत, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट आपल्याला पास होत नाही, त्यांना आपण काय म्हणू, नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणू. आणि जेव्हा आपण सोल्युशन बनवतो त्यावेळेस आपल्याकडे जे NaCl राहील, KCl राहील, तर ते काय राहील, आपल्याला नॉन इलेक्ट्रोलाइट्स राहील. आणि त्या नॉन इलेक्ट्रोलाइट्सची जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल त्याला आपण थेरॉटिकल व्हॅल्यू असं आपण त्याला म्हणू. आणि त्याचबरोबर त्यांना आपण जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व केलात किंवा सॉल्वंटमध्ये आपण डिझॉल्व केलात तर त्याचं काय होणार आहे, आयोनायझेशन होणार आहे. आणि त्यावरून मिळालेली जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू असेल त्यावरून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील, त्यावरून त्याचा मोलार मास मिळेल. त्यांना आपण ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणू किंवा त्यांना आपण ऑब्झर्व्ड नंबर ऑफ मोल्स म्हणू, ऑब्झर्व्ड मोलार मास आपण त्यांना म्हणतो. हे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. लक्षात येते म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता नॉन इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्स याला आपण काय म्हणू पहा, नॉन इलेक्ट्रोलाइट्स मोल्स ऑफ सोल्यूट. याला आपण काय म्हणायचं आहे, याला आपण काय म्हणायचं, हे थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण त्यांना म्हणू, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणू, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आपण काय केलं, त्याला सॉल्वंटमध्ये टाकला, त्याचं असोसिएशन झालं किंवा डिसोसिएशन झालं. इलेक्ट्रोलाइट्स मोल्स ऑफ सोल्यूट. याला आपण काय म्हणू, मग याला आपण ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा मोलार मास म्हणा, नंबर ऑफ मोल्स आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. तर हे दोन शब्द लक्षात ठेवा. मी फार सिंपल भाषेमध्ये तुम्हाला वॉन्ट्स ऑफ फॅक्टर सांगणार आहे. वॉन्ट्स ऑफ फॅक्टर इज द रेशो ऑफ द ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी टू दी थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. दिस रेशो इज द वॉन्ट्स ऑफ फॅक्टर. त्याला आपण काय म्हणायचं आहे, वॉन्ट्स ऑफ फॅक्टर असं आपण त्यांना म्हणतो. म्हणजे एखाद्या सोल्युशनची जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण फाइंड आउट करतो, जी की आपण थेरॉटिकली आपण फाइंड आउट करतो, त्याचबरोबर ऑब्झर्व्ड म्हणजे आपण कुणाला म्हणतो की जी की आपण इन्क्लुडिंग द डिसोसिएशन अँड असोसिएशन यांचं कन्सिडरेशन करून जी व्हॅल्यू असेल, ज्यांना आपण काय म्हणू शकता, इलेक्ट्रोलाइट्स असतील, ज्यांचं डिसोसिएशन होणार आहे, ज्यांचं असोसिएशन होणार आहे, यांची जी व्हॅल्यू आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची मिळते त्याला आपण ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. आणि ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला जर त्याच सोल्युशनच्या थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर आपण डिवाइड केला तर त्या रेशोला, त्या भागाकाराला आपण काय म्हणायचं आहे पहा, वॉन्ट्स ऑफ फॅक्टर असं म्हणतो. म्हणून आपण काय म्हणू शकता, वॉन्ट्स ऑफ फॅक्टर आपण काय म्हणू शकता, वॉन्ट्स ऑफ फॅक्टर इज द रेशो. रेशो कुणाचा असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय काय असेल, थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं आपण त्यांना म्हणू. हे यालाच आपण काय म्हणायचं आहे, वॉन्ट्स ऑफ फॅक्टर असं म्हणतो. वॉन्ट्स ऑफ फॅक्टर डिनोटेड बाय स्मॉल आय. आणि त्याचबरोबर याला आपण OBS कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण त्याला म्हणू, डिवायडेड बाय काय मिळेल तुम्हाला, थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण त्याला म्हणू. याच रेशोला आपण काय म्हणू शकता, आपण वॉन्ट्स ऑफ फॅक्टर असं म्हटलं जातं. हे समजतं तुम्हाला. वॉन्ट्स ऑफ फॅक्टर आपण काय म्हणू शकता, इट इज द रेशो ऑफ, रेशो आहे कशाचा असेल तर आपण असं म्हणू शकता की इलेक्ट्रोलिटिक सोल्यूट विच हॅव द स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन विच अंडरगो द असोसिएशन ऑर डिसोसिएशन
to the same concentration of non-electrolytic solute in the solution, this ratio is nothing but the Wonsa factor. पण एवढी आपण लांबलचक डेफिनेशन करण्यापेक्षा आपण काय म्हणू शकता, Wonsa factor is equal to the ratio of observed colligative property टू दी थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. यालाच आपण काय म्हणू पहा, वॉन्सा फॅक्टर असं म्हटलं जातं. इथंपर्यंत कळतं तुम्हाला. आता पहा, मी याच इक्वेशनला आपण काय लिहू शकतो बघा, यालाच आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण एक कोणती तरी कन्सिडर करू. काय असेल, आय वॉन्सा फॅक्टर इक्वल टू डेल्टा टी बी. डेल्टा टी बी असेल, ती काय असेल तुम्हाला, ऑब्झर्व्ड असेल, डिवायडेड बाय डेल्टा टी बी कोणता असेल, तर याला आपण काय म्हणतो, थेरॉटिकल असं म्हणतो. बरोबर आहे. तसंच आपण जर आय इक्वल टू काय म्हणू शकता, डेल्टा पी ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा पी काय असेल तुमची, थेरॉटिकल. बरोबर आहे. तसंच आपण आय इक्वल टू काय असेल, डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा टी एफ काय असेल तुम्हाला, थेरॉटिकल. असे आपण काय करू शकता, वॉन्सा फॅक्टर. तुम्हाला जर एखाद्या सोल्युशनची ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी माहीत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्यांची थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी माहीत असेल तर त्यावेळेस आपण त्यांचा वॉन्सा फॅक्टर आपण फाइंड आउट करू शकता. ऑब्झर्व्ड कधी मिळणार आहे, इलेक्ट्रोलाइट्स जेव्हा कन्सिडर करतो. इलेक्ट्रोलाइट्स कधी कन्सिडर करणार आहात, जेव्हा त्यांचं असोसिएशन किंवा डिसोसिएशन झालेलं असेल. त्यांचं कन्सिडरेशन करून जी व्हॅल्यू आपण मिळवतो त्यांना आपण ऑब्झर्व्ड म्हणू. आणि जी विदाऊट डिसोसिएशन आणि असोसिएशन याच्यातून आपण जी व्हॅल्यू मिळवलात कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची त्याला आपण काय म्हणतो, थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. या दोघांचा भागाकार केलात तर तुम्हाला मिळालेली जी व्हॅल्यू असेल त्यालाच आपण वॉन्सा फॅक्टर असं म्हणतो. आणि यावरूनच आपल्याला डिसोसिएशन किती झालं आणि असोसिएशन किती झालं यासाठीच आपल्याला हा वॉन्सा फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. हे आपण एक लक्षात घेतलात. आता आणखीन एक रिलेशन तुमच्या लक्षात येईल. ते रिलेशन कोणतं असेल बघा. जर आपण नंबर ऑफ मोल्सची जर आपण बघितलात तर नंबर ऑफ मोल्स काय मिळतील तुम्हाला, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. बरोबर आहे. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग याचा अर्थ आपण काय म्हणतोय, वॉन्सा फॅक्टर इज इक्वल टू काय असेल, एन ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय एन थेरॉटिकल. हे असं आपण त्याला म्हणू शकतो. इथंपर्यंत कळतं तुम्हाला. मग आता हे एन ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय एन थेरॉटिकल याच्यावरून पण नंबर ऑफ मोल जर तुम्हाला माहीत असतील म्हणजे डिसोसिएट झालेले आयॉन्स डिवायडेड बाय अनडिसोसिएटेड आयॉन्स या दोघांचा रेशो घ्या, त्याला आपण काय म्हणू, वॉन्सा फॅक्टर म्हणतो. त्याचबरोबर पहा, जर आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणून आपण असाला, जर आपण मोलार मास घेतलात, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास, कॅपिटल एम आपण लिहितो, ज्याला आपण मोलार मास आपण त्यांना म्हणू. हे कळतं तुम्हाला. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता, सी पी इज काय असेल तुम्हाला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटल्यानंतर काय येईल, एम थेरॉटिकल डिवायडेड बाय एम ऑब्झर्व्ड. हे रिलेशन आपण नीट लक्षात ठेवा. बरोबर आहे. नंबर ऑफ मोल्स आणि त्याचबरोबर आपल्याला काय असेल पहा, मोलार मास आपण म्हणतो. ह्या व्हॅल्यूवरून आपण लक्षात घेतलात की कधीही आपण या वॉन्सा फॅक्टर फाइंड आउट करताना वॉन्सा फॅक्टर कशाला म्हणतात, वॉन्सा फॅक्टरवरून आपण नंबर ऑफ मोल्स याच्या आधारावर कॅल्क्युलेट करू शकतो, मोलार मास याच्या आधारावर आपण वॉन्सा फॅक्टर आपण फाइंड आउट करू शकता किंवा त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण फाइंड आउट करू शकतो. जर तुम्हाला दोन व्हॅल्यू आपल्याला थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड माहीत असतील तर त्यावरून आपण काय म्हणतो, जे गिवन असेल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जे गिवन थेरॉटिकल प्रॉपर्टी व्हॅल्यू माहीत असेल त्याला आपण थेरॉटिकल म्हणू. आणि जी तुम्हाला आफ्टर द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन ती जर व्हॅल्यू मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणू, ऑब्झर्व्ड. आणि या दोघांचा भागाकार केला तर तुम्हाला काय मिळतो, वॉन्सा फॅक्टर आपल्याला पाहायला मिळत असतो. हे तरी आपल्याला कळेल वॉन्सा फॅक्टर कशाला म्हणतात ते. त्यानंतर पहा, नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात. याच्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन द वॉन्सा फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशनशी काय आपल्याला रिलेशन आहे याच्यावर आपल्याला जास्त इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, त्याचं डेरिवेशन आहे आणि ते तुम्हाला थेरीला पण विचारलं जातं आणि प्रॉब्लेम पण तुम्हाला विचारले जातात. त्यासाठी वॉन्सा फॅक्टरसाठी आपण सुरुवातीला आपण पाहणार आहात रिलेशन बिटवीन द वॉन्सा फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता डिग्री ऑफ डिसोसिएशनबद्दल तुम्हाला माहिती आहे पहा की डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कुणाला म्हणता, the number of moles of the fractional number of moles dissociate from the total number of moles when attain the equilibrium
between the ions and ionized molecule is called as the degree of dissociation. टोटल नंबर ऑफ मोल्समधून फ्रॅक्शनल नंबर ऑफ मोल्स आयोनायझेशन होऊन इक्विलिब्रियम अटेन होत असेल तर त्या व्हॅल्यूलाच किंवा आपण काय म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणतो. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फाने रिप्रेझेंट करता म्हणून आपण अल्फा इक्वल टू काय असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट्स डिसोसिएट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स असं आपण म्हणता. यालाच आपण काय म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणतात. आणि त्याला आपण अल्फाने रिप्रेझेंट करू शकता. पर्सेंटेज अल्फा असं जर बघितलात पर्सेंटेज डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू काय असेल अल्फा इंटू 100 असेल. या पद्धतीनं आपण काय म्हणतोय पहा तर डिग्री ऑफ डिसोसिएशन आपल्याला माहिती आहे. आणि या डिग्री ऑफ डिसोसिएशनचं रिलेशनशिप आपल्याला वॉन्सऑफशी सांगायचं आहे. कारण डिग्री ऑफ डिसोसिएशन का कारण डिसोसिएशनमुळं जर आपल्याला ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळत असेल वॉन्सऑफ फॅक्टर आपल्याला काय सांगतो एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन एक्सटेंट ऑफ असोसिएशन. म्हणजेच आणखीन एक सांगणारी कन्सेप्ट कोणती आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन पण काय सांगतो आपल्याला एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन सांगतो. मग या दोघातलं नेमकं रिलेशन काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला इथं काय असेल पहा रिलेशन बिटवीन वॉन्ट्स ऑफ फॅक्टर आय त्याला आपण म्हणतो अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन हे रिलेशनशिप आपण डिस्कस करू. याला आपण म्हणता अल्फा. बरोबर आहे. आता बघा ह्याच्यात कन्सिडरेशन करायचं आहे. सिंपल पहा जिथं तुम्हाला बोर्ड जरा जास्त लागतो त्यासाठी आपल्याला इथं थोडं जरा काही गोष्टी खोडल्या गेल्या तर तुम्ही त्या अगोदर नोट करून घेण्याचा प्रयत्न करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहा कन्सिडर द AX and BY is the solute particles and which dissolved in V cubic decimeter volume of the solvent and formation of one of the solution which solutions have the degree of dissociation is the alpha and then the molar mass m is the molar mass of solute असं आपण त्यांना म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याला जे कन्सिडरेशन आपण केला त्यावरून आपण इक्वेशन बनवू शकतो. बघा आता मी काय सांगितलं तुम्हाला कन्सिडर AX BY solute in V cubic decimeter solution हे आपण कन्सिडरेशन केलं. बरोबर आहे. मग आता आपणाला हे जे सोल्युशन बनलेलं आहे तर या सोल्युशनची तुम्हाला थेरॉटिकल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे. कॉन्सन्ट्रेशन काय घेऊ आपण त्याची मोलॅलिटी त्या सोल्युशनची मोलॅलिटी आपण त्याला स्मॉल एमनं रिप्रेझेंट करतो. आता बघा वेन दे आर डिझॉल्व इन वॉटर विच अंडरगो द डिसोसिएशन मग तो डिसोसिएट होत असतो. डिसोसिएट होत असताना आपल्याला माहिती आहे पहा डिसोसिएशन करताना आपण काय करतोय तर हा तुमचा AX/BY विच अटेंड द इक्विलिब्रियम. आणि इक्विलिब्रियम जर अटेंड करत असेल तर त्यावेळेस आपल्याला XAM पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आलेला असेल प्लस YBN निगेटिव्ह. N म्हणजे नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज M म्हणजे नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. त्याचा आपल्याला इथं काही संबंध येत नाही. फक्त आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपल्याला बनतात हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. आता पहा नेक्स्ट आपण आता काय विचार करायचा आहे याचे मोल्स आपण इनिशियल मोल जर आपण कन्सिडर केला तर आपण स्मॉल एम आपण कन्सिडर करू. बरोबर आहे. आता हे काय असेल तुम्हाला 0 आणि हा काय असेल तुम्हाला 0 असेल. हे इनिशियली आपण कन्सिडर केलात इनिशियल मोल्स. बरोबर. त्यानंतर ॲट इक्विलिब्रियमला आपल्याला काय मिळतं पहा इक्विलिब्रियमला आपल्याला काय मिळतील पहा याच्यातून फ्रॅक्शनल नंबर ऑफ मोल्स आयोनाइज होतात. बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला या टोटल नंबर ऑफ मोल्समधून आपल्याला M इंटू अल्फा म्हणजे कारण मी तुम्हाला कन्सिडर काय सांगितला अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. बरोबर आहे. म्हणून आपण अल्फा डिसोसिएट व्हायला आहे म्हणून आपण M - इंटू अल्फा. मग आता पहा इथं किती मिळेल तुम्हाला M इंटू अल्फा पण किती टाइम्स मिळेल X टाइम्स. इथं आपण लिहू X टाइम्स. इथं काय मिळेल तुम्हाला M इंटू अल्फा आहे पण किती टाइम्स मिळेल तुम्हाला Y टाइम्स मिळेल. इथंपर्यंत कळतंय. बघा आता याच्यात आता इंटरेस्टिंग गोष्ट आणि समजून घेण्यासारखी गोष्ट बघा यांचे जर आपल्याला टोटल नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर त्यासाठी आपण काय म्हणू शकतो पहा हे काय असतात आणि हे काय असतात हे लक्षात ठेवा. याला आपण काय म्हणू नंबर ऑफ कॅटायन्स. याला आपण म्हणू नंबर ऑफ अनायन्स.
याला आपण काय म्हणू, अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स काय म्हणू आपण याला, कारण याच्यातला म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला 10-5 उरले किती तुमचे 5 म्हणजे काय, अनडिसोसिएटेड, त्याला आपण काय म्हणतो, अनडिसोसिएटेड. बरोबर आहे. मग आता पहा इथंपर्यंत कळतं तुम्हाला. आता नेक्स्ट आपल्याला काय विचार करायचा आहे पहा, अनडिसोसिएटेड माहीत झाले. आता आपल्याला टोटल नंबर ऑफ मोल्स प्रॅक्टिकली ऑब्झर्वेशन आपण काय केलात, अगोदर आपल्याला एम होते थेरॉटिकल झाले बरोबर आहे, पण आता थेरॉटिकली जर आपण ऑब्झर्वेशन केलात तर काय मिळेल, समेशन ऑफ अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल विथ नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स यांचं आपल्याला काय करावं, समेशन करावं लागेल. तेव्हा आपल्याला टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन द सोल्युशन आपण त्याला म्हणतो. कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल पण परिणाम करतो, कॅटायन पण परिणाम करतो, अनायन्स पण परिणाम करत असतो. त्यांची डिसोसिएशनमुळे काय होणार आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होणार आहे. आणि म्हणून आपल्याला इथं काय पाहिजे, टोटल नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन. मग याला आपण काय म्हणू पहा, स्मॉल एम टी असं लिहितो, याला आपण काय म्हणू पहा, स्मॉल एम टी. मग काय मिळेल आपल्याला, तर हा तुमचा काय असेल पहा, स्मॉल एम टी इज इक्वल टू काय मिळेल, एम मायनस एम इंटू अल्फा अनडिसोसिएटेड प्लस एक्स एम अल्फा प्लस वाय एम अल्फा. याला आपण टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणू. आता बघा याच्यात थोडं सिम्प्लिफाय आपल्याला मॅथमॅटिक्स आहे ते तुम्हाला समजेलच पहा. तर मॅथमॅटिक्स आपण जे म्हणतो, तर मॅथमॅटिक्समध्ये आपण काय करणार पहा, इथं एम टी इज इक्वल टू याच्यातला एम कॉमन घ्या, तर हा तुमचा एम कॉमन निघाला. त्यानंतर पहा हा 1 आहे बरोबर आहे, याच्यानुसार आपण 1 मायनस अल्फा आपल्याला आला बरोबर आहे. हा प्लस काय मिळेल तुम्हाला, इथला तुमचा एक्स इंटू अल्फा, त्यानंतर प्लस वाय इंटू अल्फा आपल्याला मिळाला बरोबर आहे. इथंपर्यंत समजलं, एम कॉमन घेतलात. आता अल्फा कॉमन घ्यायचा, अल्फा कॉमन घेतला तर काय होईल पहा, हा एम टी इज इक्वल टू एम, हा तुमचा काय मिळेल पहा, तर हा एम प्लस बरोबर आहे, हा एम प्लस हा एम प्लस हा 1, हा -1, एक मिनिट हा काय झाला, हा -1 आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल, प्लस एक्स आणि हा प्लस वाय आणि याला आपण काय म्हणू पहा, हा अल्फा आपल्याला मिळाला. हे इक्वेशन आपल्याला मिळेल बरोबर आहे. आता बघा इथं यम जो असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला +1 आपल्याला मिळालेला आहे पहा. तर तो प्लस कोणता मिळतो, तर हा हे आपल्याला मिळेल पहा बरोबर आहे. हा प्लस एम प्लस 1 हा मायनस हे हितला एम घेतला आहे, त्यानुसार -1 कुणासाठी घेतला, अल्फासाठी घेतला. याच्यातला अल्फा कॉमन घेतलात म्हणून एक्स, याच्यातला अल्फा कॉमन घेतलात म्हणून वाय बरोबर आहे. आता बघा पुढं आपल्याला काय करता येईल पहा, याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की हा एम टी इज इक्वल टू हा एम, त्यानंतर काय असेल तुम्हाला एक्स प्लस वाय मायनस 1 इंटू अल्फा. हे लक्षात येते. याला आपण काय म्हणू पहा, टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन द सोल्युशन आपण त्याला म्हणतो. इथंपर्यंत कळतं तुम्हाला. हा एम एक्स प्लस वाय मायनस 1 इंटू अल्फा हे इक्वेशन मिळालं. याला आणखीन थोडं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू पहा, लक्षात येईल तुमच्या. तर इथं फक्त एकदा एम कॉमन काढायचा, एकदा अल्फा कॉमन काढायचा, त्यानुसार इक्वेशन जे मिळेल त्याला आपण काय म्हणतोय पहा, टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन. मग आता पहा याच्या आणखीन आपण काय करू शकतो पहा, याच्यातला एम जो असेल तर आता ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इथं आणखीन एक कन्सिडर करा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन डॅश. हे आपण लक्षात ठेवा. एक्स प्लस वायच्या ऐवजी आपण काय घेतलात, एन डॅश आपण त्याला म्हणतो, म्हणजे नंबर ऑफ कॅटायन्स प्लस नंबर ऑफ अनायन्स. याच्यानुसार आपण एनची व्हॅल्यू घेतलात एन डॅश. मग आता आपल्याला इक्वेशन काय बनेल पहा, एम टी इज इक्वल टू एम इंटू काय असेल तुम्हाला हा, तर हा एन डॅश मायनस 1 एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा आपल्याला मिळाला बरोबर आहे. आता हे झाले आपले टोटल नंबर ऑफ मोल्स आपल्याला त्या सोल्युशनमध्ये आपल्याला ऑब्झर्व केलात आपण बरोबर आहे. आणि थेरॉटिकली आपल्याला त्याची नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहिती आहे. थेरॉटिकली म्हणजे गिवन मोल्स
इज डिनोटेड बाय यम. यम म्हणजेच काय असेल तुमची मोलॅलिटी, बरोबर आहे. मग आता ही आपल्याला याची मोलॅलिटी एम दिलेली आहे, नंबर ऑफ मोल सांगायला म्हणजे आपण एम घेतला. मग आता काय होईल पहा, जर तुम्हाला टोटल नंबर ऑफ मोल जर काढायचे असतील तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता पहा, थेरॉटिकल ऑब्झर्व डिवायडेड बाय काय करणार, नंबर ऑफ मोल्सची डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ऑब्झर्व डिवायडेड बाय थेरॉटिकल. म्हणून आपण काय म्हणतो, याच्यानुसार जर तुम्हाला वॉन्ट्स ऑफ फॅक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करू शकता, वॉन्ट्स ऑफ फॅक्टरची काय कंडिशन आहे, वॉन्ट्स ऑफ फॅक्टर इज इक्वल टू काय असेल, एन ऑब्झर्व डिवायडेड बाय एन थेरॉटिकल. हे आपल्याला माहिती आहे. मग आता याच्यात आपल्याला दोन्ही माहिती आहेत. आय इक्वल टू काय असेल, एन ऑब्झर्व म्हणजे काय असेल, तुम्हाला हे ऑब्झर्व केलात तुम्ही, म्हणजेच एम टी डिवायडेड बाय एम. मग एम टीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, एम टीची व्हॅल्यू किती आहे, एम इंटू एन मायनस एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा डिवायडेड बाय एम. हा एम एम कॅन्सल झाला, बरोबर आहे. एम एम कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, आय इक्वल टू एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा असं आपल्याला इक्वेशन मिळालं, बरोबर आहे. मग आता पहा, याच्यानुसार आपण काय म्हणतोय की हा जो आपण इक्वेशन आपण बनवलात याच्यानुसार आपल्याला काय मिळू शकतो, तर याच्यात आयची व्हॅल्यू मिळवण्यापेक्षा अल्फाची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर अल्फाची व्हॅल्यू काढायची असेल तर आय अपॉन काय मिळतो तुम्हाला, एन डॅश मायनस 1. ही इक्वेशन आपल्याला अल्फाची मिळाली. डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण बघितलात, त्याच्याशी आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला इक्वेशन आपल्याला बनेल. तर याला आपण काय म्हणतोय पहा, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉन्ट्स ऑफ फॅक्टर. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतोय पहा, हे रिलेशन आपल्याला त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहा. तर हे रिलेशन आपण लक्षात घेतलात, याच्यामध्ये आपण वॉन्ट्स ऑफ फॅक्टरनुसार आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड आउट करू शकतो. जर तुम्हाला नंबर ऑफ कॅटायन्स अँड आनायन्सची समेशन माहीत असेल आणि वॉन्ट्स ऑफ फॅक्टर माहीत असेल तर त्यावरून आपण अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकता. हे त्याचं एक्सप्रेशन आहे, लक्षात येते. आता बा या एक्सप्रेशनचा उपयोग आपण मोलार मास फाइंड आउट करण्यासाठी कसा केला जातो, तर मोलार मास आणि वॉन्ट्स ऑफ फॅक्टर याचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग मोलार मास आणि याचं बघायचं असेल तर आपण पुढं नेक्स्ट आपण काय पाहणार आहात पहा, एक मिनिट पहा, इथं काय झालेलं तुमचं, हा काय असेल पहा, आणि याच्यानुसार हा तुम्हाला हा प्लस असेल, इथं 1 प्लस ही इक्वेशन तुम्हाला आपल्याला मिळेल. याच्यानुसार आपण काय म्हणतोय पहा, हे काय मिळेल तुम्हाला, हा इथं आपण ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर आपण पुढं काय करू शकता, ही व्हॅल्यू आपण घेतल्यानंतर इथं तुम्हाला काय मिळेल पहा, हा 1. हे तुम्हाला मिळाला, बरोबर आहे. आता राहिला तुमचा इथं 1 राहतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, आय इक्वल टू आपल्याला काय मिळेल, 1 प्लस एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा. मग आता आपल्याला काय मिळेल, आय मायनस 1 इक्वल टू काय असेल, एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा आपल्याला मिळाला. म्हणजेच अल्फा इक्वल टू काय असेल, आय मायनस 1 डिवायडेड बाय एन डॅश मायनस 1. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल पहा, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण काय करू शकता, अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. मग आता आपल्याला करायचं आहे काय पहा, तर मोलार मास फाइंड आउट करायचं आहे. मोलार मास फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय, तर इथं तुम्हाला काय मिळालेलं इक्वेशन आहे पहा. इक्वेशनमध्ये आपण काय पाहतो की हे जे इक्वेशन आहे, आय मायनस 1 इक्वल टू एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा, या इक्वेशनचा उपयोग करून आपण काय करू शकतो, मोलार माससोबत रिलेशन किंवा मोलार मास आपल्याला फाइंड आउट करता येते किंवा मोलार मासच्या आधारावर आयची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते पहा. मग आता बघा, याच्यामध्ये आपण काय करू शकतो,
आता पहा मोलार मास काय माहिती आहे तुम्हाला, हे नंबर ऑफ मोल्सच्या आधारावर काढलात. आता आपण काय म्हणतो ऑन द बेसिस ऑफ मोलार मास. मोलार मास आणि मोलार मासचं रिलेशन काय असेल तर एखादा तुमचा आय इज इक्वल टू काय असेल एम थेरॉटिकल डिवायडेड बाय एम ऑब्झर्ड. हे रिलेशनशिप आपण बघितलात. आता याच व्हॅल्यूचा उपयोग किंवा याच आयची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये आपण ठेवू शकता. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहात पहा, तर हा आय मायनस 1 इज इक्वल टू एन डॅश मायनस 1 इंटू काय असेल तुमचा अल्फा. आता बघा याच्यावरून आपण अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, आयची व्हॅल्यू. या इक्वेशनमध्ये आपण आयची व्हॅल्यू ठेवलात, आयची व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा इज इक्वल टू आपण काय म्हणू शकता, हा आय मायनस 1. मग आता आयची व्हॅल्यू काय असेल तुम्हाला, एम थेरॉटिकल डिवायडेड बाय एम ऑब्झर्ड मायनस 1 आपल्याला मिळेल एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा. मग आता आपण पहा एन डॅश मायनस 1 इंटू अल्फा इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, याचा आपण एम थेरॉटिकल मायनस एम ऑब्झर्ड डिवायडेड बाय एम ऑब्झर्ड आपल्याला मिळाला. बरोबर आहे. या इक्वेशनचा उपयोग करून आपण काय करतोय पहा, तर आता अल्फाची व्हॅल्यू काढायची. अल्फा इक्वल टू काय मिळेल मग, हा तुमचा एम थेरॉटिकल मायनस एम ऑब्झर्ड डिवायडेड बाय एम ऑब्झर्ड इंटू एन डॅश मायनस 1. या इक्वेशनचा उपयोग करून आपण काय करू शकतो, डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड आउट करू शकता. नंबर ऑफ मोल्स असतील तर या इक्वेशनचा उपयोग करा, आणि जर तुम्हाला मोलार मास ऑफ सोल्यूट माहीत असेल तर या इक्वेशनचा उपयोग करून आपण काय करू शकतो पहा, वॉन्ट्सॉ फॅक्टर म्हणा किंवा डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण फाइंड आउट करू शकतो. तर दिस इज अबाउट द सोल्युशन चॅप्टर. असं आपण त्या सोल्युशन चॅप्टरबद्दल बोललेलं आहे. तर हे वॉन्ट्सॉ फॅक्टर पण आपल्याला क्लिअर असावं, लक्षात येईल. तर मॅथमॅटिकली ज्या ठिकाणी दुरुस्ती झालेली आहे ती दुरुस्ती तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. बाकी इक्वेशन आपल्याला याच पद्धतीने आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. नेक्स्ट पहा, एक छोटीशी संकल्पना आहे ज्याला आपण डिससलायनेशन असं म्हणतो. डिससलायनेशन आपण कुणाला म्हणता पहा, रिव्हर्स ऑस्मॉसिसला आपण काय म्हणतो, डिससलायनेशन असं म्हटलं जातं. आता रिव्हर्स ऑस्मॉसिसची आपल्याला गरज का पडली, कारण ऑस्मॉसिस पाहत असताना आपण काय बघितलेलं आहे की लोअर कॉन्सन्ट्रेशनचे सोल्यूट आपल्याला कुठं जातात, हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे जातात, आणि त्या प्रोसेसला थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन जातात, आणि याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस म्हणतो. मग ऑस्मॉसिस आपल्याला जर रिव्हर्स केलात का गरज पडली, कारण आपल्याकडं जी वॉटरची कमतरता आहे, जर ज्या देशामध्ये वॉटर कमी आहे त्या देशामध्ये जर तुम्हाला सी असतील, समुद्र असतील, तर त्या समुद्रातलं पाणी आपण पित नाही, आणि समुद्रातलं पाणी पिला तर आपण फार लवकर वर जातो. त्यामुळं ते जर तुम्हाला प्युरिफाय करायचं असेल पर्याय म्हणून, तर त्यासाठी आपण डिससलायनेशन करतो. डिससलायनेशन करता म्हणजे काय करता, अप्लाइंग द हायर प्रेशर ऑन द हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन दॅट इज द सी वॉटर थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन, द मूव्हिंग आउट द ओनली सॉल्वंट पार्टिकल्स, अँड दिस सॉल्वंट पार्टिकल्स नथिंग बट द प्युअर वॉटर, अँड दिस वॉटर्स कॅन यूज to drink, used for the drinking purpose, and this process is called like the desalination, or it is also called like the reverse osmosis. त्यांना आपण काय म्हणतोय पहा, रिव्हर्स ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. कशाला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस, एखाद्या सी वॉटरमध्ये जे तुम्हाला सोल्यूट पार्टिकल्स आपल्याला असतात ते हायर कॉन्सन्ट्रेशनचे असतात, त्या साईडनी जर हायर टेम्परेचर आपण अप्लाय केलात आणि सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमधले सॉल्वंट पार्टिकल्स आपल्याला सेपरेट आउट होत असतील, आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो, आणि त्याच प्रक्रियेला आपण काय म्हणता, डिससलायनेशन असं म्हटलं जातं. तर असा ओव्हरऑल हा जो कन्सेप्ट असेल, तर इथं आपल्याला सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कन्सेप्ट किंवा हा चॅप्टर आपला संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चर आपल्याला मी प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे एक दोन प्रॉब्लेम घेईन, आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे पहा, तर बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. तर इथं आपण हा चॅप्टर संपला असं मी तुम्हाला जाहीर करतो. धन्यवाद.